जे बेल आपण महादेवाच्या पिंडीवर वाहतो ते बेल आहे, बेलफळ म्हणतात त्याला. तर या बेलफळापासून आपण उन्हाळ्यामध्ये बनवलेलं ज्यूस पाहणार आहोत. ते कसं बनवायचं एकदम सोपं. पिकलेलं बेलफळ घेतलेलं आहे मी. आपण ते या पद्धतीने फोडून घ्यायचं. बघा, फोडायचं हे बेलफळ. बेलफळामध्ये या पद्धतीनं हे त्याच्यातला जो भाग आहे किंवा त्याच्यातलं जे पदार्थ आहे तो घ्यायचा, अशा पद्धतीने काढून घ्यायचं मस्तपैकी. खूप गोड आणि चविष्ट असतं हे, बघू शकतो आपण. हे काढून घ्यायचं असं का बघा, अत्यंत गोड आहे खायला. तर हे काढून घ्यायचं. आपण यापासून ज्यूस बनवणार आहोत मित्रांनो. सुंदर असं ज्यूस बघू शकतो. ह्याचे उपयोग माहीत नाही. असे बेलफळं बेळाचं खरीप पडून खराब होऊन जातात. आम्ही त्या दिवशी शेतामध्ये गेल्यानंतर हे बेलफळ आणले होते. या पद्धतीनं बघा, याच्यामध्ये बिया असतात आणि ह्याच्या बाजूला पिवळा असा गोड असा पदार्थ असतो. आपण तो काढून घेऊया. पहा पहा पहा, या पद्धतीने काढला आपण. बघा, आमचं हे छोटं बाळसुद्धा मी जसं बोलतोय तसं बोलण्याचा प्रयत्न करत आहे. बाळाला बेल आवडलं का? बेल छान लागलं का? टेस्टी लागलं? स्वादिष्ट? तर पहा मित्रांनो, या पद्धतीने आपण आता बेलाचा हा मगज काढून घेतलेला आहे. आता काय करायचं पुढं? तर पहा मित्रांनो, आपण थोडंसं थंड व्हावं म्हणून बर्फाचे क्यूब टाकलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये पाणी टाकत आहोत. कशासाठी? तर आपल्याला हे पातळ व्हावं, ह्याच्यापासून आपल्याला ज्यूस तयार करायचा, रस तयार करायचा आहे. तर या पद्धतीने आपण हे पाणी टाकलेलं आहे आणि अगोदर बर्फाचे क्यूब टाकलेले होते. तर या पद्धतीने आपण तिथे टाकले आणि आता काहीच नाही. सिम्पली आपण हे थोडंसं ज्या पद्धतीने आपण घरगुती म्हणजे घरी आपण आंब्याचा रस तयार करतो, अगदी त्या पद्धतीनं हे असं हे करून घ्यायचं आहे की जेणेकरून छान पद्धतीने ह्याचा ज्यूस तयार होईल किंवा त्याचं बारीक होईल. हे या पद्धतीने करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपण हा ज्यूस या ठिकाणी बनवत आहोत. हा ज्यूस आहे रस. बेलफळाचा ज्यूस कसा तयार करायचा याची अत्यंत सोपी घरगुती पद्धत आपण पाहत आहोत. आणि हे झाल्यानंतर या पद्धतीने आपण मगाशी चाळणी चाळलं होतं, परंतु ते जे छिद्र खूपच बारीक होते. या पद्धतीने आपण चाळणी ह्या चाळून घेऊ शकतो. तर पाहू शकतो आपण असं हे चाळायला ठेवलेलं आहे. तर हा संपूर्णपणे ज्यूस आपला अगदी 1 मिनिटामध्ये सुंदर ज्यूस तयार होईल. आपण ह्याला चाळून घेऊ. असं चाळू आपण हा सगळा ज्यूस बाहेर पडेल. पाहू शकतो आपण ज्यूस इथं तयार आहे. असं चाळून घ्यायचं. तर पहा मित्रांनो, या पद्धतीनं झालं सुरू. या पद्धतीने छान असा आपण बेल रस तयार केलेला आहे. हे छान असे ग्लास आहे. या ग्लासमध्ये या पद्धतीने आपण हा बेल रस भरून घ्यायचा आहे. आणि पहा मित्रांनो, या पद्धतीनं बेल रस आता तयार झाला आहे. कशी चव लागते आपण पाहूया. वाह.